नमस्कार, मी मिनल माळी-मडवी. न्यूज मराठी 24/7च्या बातम्या गावाकडच्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया गावाकडील काही महत्त्वाच्या बातम्या. छत्रपती संभाजीनगर इथं नव्या राजकीय घडामोडींना वेग आलाय. आसिफ शेख यांनी स्थापन केलेल्या इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र या पक्षाची पत्रकार परिषद उत्साहात पार पडली. शहरातील एम्पेरियल हॉल इथं झालेल्या या परिषदेत संभाजीनगरची कोर कमिटी जाहीर करण्यात आली. कोर कमिटीमध्ये हुसेनी साहेब, कलीम शेठ, अबुल हाशमी साहेब, सलीम पटेल, काजी साहेब, जाफर बिल्डर सलीम आणि अबुल आला हाशमी यांचा समावेश आहे. कार्यकारिणी जाहीर होईपर्यंत कोर कमिटी पक्षाचं कामकाज पाहणार असल्याचं सांगण्यात आलंय. तसंच लवकरच मायनॉरिटी सेल आणि महिला विंगची स्थापना करण्यात येणार आहे. यावेळी बोलताना आसिफ शेख यांनी पक्ष पूर्णपणे सेक्युलर असून सर्व समाजधर्मीयांना सोबत घेऊन राजकारण करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. मालेगावमध्ये पक्षाचे 35 नगरसेवक निवडून आल्याचा दावा त्यांनी केलाय. राज्य निवडणूक आयोगाची मान्यता मिळाल्याचं सांगत आगामी निवडणुका या बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. या पत्रकार परिषदेमुळे संभाजीनगरमध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. मैं तेलंगाना, जो मेरी माहिती है शायद गलत हो सकता है, तेलंगाना राज्य ने जिस पैटर्न पर बैलेट पेपर में मतदान लिया जाए, उस बैलेट पेपर पर अगर मतदान महाराष्ट्र में होगा तो निकाल और अलग होंगे और भाजपा का चेहरा बेनकाब होगा. आपकी भूमिका क्या है इसके ऊपर? मेरी भूमिका बैलेट पेपर में मतदान होना चाहिए. खामगाव तालुक्यातील शेलोडी शिवारात शेतात देह व्यापार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर खामगाव ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत विजय उर्फ बाळू राजाराम सापर्डे याच्यासह काही ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले. छाप्यात 3 दुचाकींसह सुमारे 1,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी PSI प्रिया उमाळे यांच्या फिर्यादीवरून अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या घटनेची गंभीर दखल घेत निलेश तांबे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी संबंधित ठाणेदार आणि 2 कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली करून त्यांना बुलढाणा मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश दिलेत. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली. बेकायदेशीर धंद्यांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचं स्पष्ट केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सचिन पाटील यांनी. तालुका लोणार अंतर्गत बिबी इथं माता रमाई यांच्या स्मारक उभारणीच्या कामाला विधिवत प्रारंभ करण्यात आला. गावात उत्साहपूर्ण वातावरणात भूमिपूजन सोहळा पार पडला. स्मारकाच्या भूमिपूजनाचा मान भानुदास लहाने यांना देण्यात आला. या प्रसंगी गावातील बहुसंख्य उपासक उपासिका तसंच भीमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष, सचिव आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी माता रमाई यांच्या त्यागमय आणि प्रेरणादायी जीवन कार्याचा गौरव केला. वक्त्यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की माता रमाई यांनी कठीण परिस्थितीतही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याला भक्कम पाठबळ दिलं. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी आणि पुढील पिढ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने स्मारक उभारण्यात येत आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने स्मारकाचं काम लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. हे स्मारक गावच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात महत्त्वाचं केंद्र ठरणार आहे असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी. आज या ठिकाणी बीबी येथे माता रमाई यांचं स्मारक या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने होत आहे. त्या कामाचं भूमिपूजन या आता फक्त सुरुवात झालेली आहे. यानंतर सुद्धा बरेच कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आपण करणार आहोत. माता रमाईचं स्मारक या ठिकाणी होतं. बऱ्याच जणांना आनंद झालेला आहे. मोठ्या बिकट परिस्थितीमधून या स्मारकाला सुरुवात होत आहे. या स्मारकाचं उद्घाटन आपल्याच गावातील एक आदर्श युवक भानुदास भाऊ लहाने, भावी पंचायत समिती सदस्य, त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते या ठिकाणी आज संपन्न होत आहे. पंचक्रोशीतील सर्व तमाम भीम अनुयायी आणि उपासक उपासिका यांना एक विनंती आहे. या ठिकाणी आम्हाला आपापल्या परीने सहकार्य करून या स्मारकाला हातभार लावावा अशी मी सर्वांना विनंती करतो. जय भीम. या ठिकाणी भानुदास भाऊ लहाने विधिवत पूजा करताना आपल्याला दिसत आहेत. त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी
आपल्याला खूप मोलाचे सहकार्य लाभणार आहे. लोणार तालुका सहकारी खरेदी विक्री संघाद्वारे हरभरा आणि तूर पिकांसाठी शासकीय हमीभाव योजनेअंतर्गत नोंदणी प्रक्रिया सुरू झाली. संघाचे अध्यक्ष हिम्मतराव बापू सानप यांनी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन केलंय. योजनेअंतर्गत हरभऱ्याचा हमीभाव 5,875 रुपये प्रति क्विंटल तर तुरीचे 8,000 रुपये प्रति क्विंटल भाव ठेवण्यात आलेत. शेतकऱ्यांनी सातबारा उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, इतर आवश्यक कागदपत्रांसह संघाच्या कार्यालयात उपस्थित राहून नोंदणी करावी. नोंदणी वेळेत झाल्यास खरेदी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. संघानं अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन पुन्हा एकदा केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी. आपल्या सोबत आहेत लोणार तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष हिम्मतराव बापू सानप. एक सांगा, सध्या शेतकऱ्यांची तूर आणि हरभरा विक्रीसाठी घाई चालू आहे, तर आपल्या या संस्थेमध्ये नोंदणी केव्हापासून चालू झालेली आहे? तुरीची नोंदणी 1 फेब्रुवारी पासून सुरू झालेली आहे आणि हरभऱ्याची 1 पासून 1 मार्च पासून हरभरा नोंदणी सुरू झालेली. तर आपल्या सोबत आहेत संचालक. एक सांगा, सध्या जे तूर आणि हरभरा खरेदी चालू आहे, तर हे भाव काय आहेत? नेमके कोणत्या हमी भावानं आपण कोणत्या भावामध्ये खरेदी करतो? तुरीचा हमी भाव 8,000 रुपये आहे आणि हरभऱ्याचा 5,875 आहे. या ठिकाणी हरभऱ्याची हेक्टरी मर्यादा किती आहे? 18 क्विंटल आणि तुरीची 11 क्विंटल. आपल्या सोबत आहेत कर्मचारी, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. या ठिकाणी जो शेतकरी माल विक्रीसाठी आणत आहेत, या विक्रीसाठी माल आणल्यानंतर यांना जो माल घेत आहे त्याचे पैसे किती दिवसामध्ये मिळतात? त्याचं पेमेंट जास्तीत जास्त 2 ते 7 दिवसाच्या आतमध्ये पेमेंट शेतकऱ्याच्या अकाउंटला जमा होतं. आणि जे हमी भाव आहे तुरीचा आणि हरभऱ्याचा, त्यामध्ये तफावत किती आहे? तफावत जसं तुरीच्या याच्यात जवळपास 500 ते 600 रुपयाची तफावत आहे आणि याच्यात हरभऱ्याच्या याच्यातही 600 ते 700 रुपयाची तफावत आहे. ठिकाणी नोंदणीसाठी कोणती कागदपत्र लागतात? हरभऱ्याच्या नोंदणीसाठी पेरा असलेला 7/12 हरभऱ्याचा 25-26चा आणि तुरीसाठी 24-25चा आपला पेरा. तर या ठिकाणी आपण जाणून घेतलंय, या ठिकाणी तूर आणि हरभरा यांची जी संस्थेमार्फत खरेदी होणार आहे त्या बाबतीत. रघुनाथ आगाव, न्यूज मराठी 24/7 साठी लोणार, बुलढाणा. धुळे शहरातील पंचकंदील परिसरात पवित्र रमजान महिन्यानिमित्त फळ बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळते. इफ्तार वेळी फळांना विशेष महत्त्व असल्यानं रोजेदारांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी होते. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यानं बाजारात फळांची आवकही वाढली. फळ विक्रेते शकील बागवान आणि अखिल बागवान यांच्या माहितीनुसार सफरचंद, द्राक्ष, आंबे, संत्री, मोसंबी, चिकू, अननस आणि केळी यांसह विविध फळांना मोठी मागणी आहे. वाढत्या उकाड्यामुळे कलिंगड 30 रुपये किलो आणि खरबूज 40 रुपये किलो यांना सर्वाधिक पसंती मिळते. सफरचंद 200 रुपये किलो आहे, तर द्राक्ष 160 रुपये किलो आहेत. आंबे 200 रुपये किलो, तर अननस 70 ते 80 रुपये किलो प्रतिनग दरानं उपलब्ध आहे. दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात असल्यानं बाजारात खरेदीचे चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण झाले. शकील बागवान धुळे, फ्रूट मार्केट 5 कंदील. सब फलों की आवक बढ़ गई है. रमजान महीने की वजह से ग्रेप की मांग अच्छी है. तरबूज है, सफरचंद है, द्राक्ष है, आंबे है, पियर है, चिक्कू है, वाटरमेलन, मस्त मिलन, सफरचंद, काले अंगूर, सफ़ेद अंगूर. हाँ, ग्रेप अच्छी है. ग्रेप की मांग है. फल फ्रूट ज़्यादा खा रहे हैं. अभी गर्मी गिरने लगी, इसके लिए मांग फ्रूट की ज़्यादा चल रही है. सफरचंद के दर वाले ले, बाकी सब तरबूज ये सब लोग भी धारक है. मैं अखिल बागवान बोल रहा हूँ दिल्ली 5 कंदील से. रमज़ान महीने का त्यौहार है, रोजे रख रहे हैं बच्चे लोग, बड़े लोग, सब लोग. और फल भी ज़्यादा आ रहे हैं. तरबूज है, खरबूज है, इसमें आम भी चालू हो गया है, संतरा है, मौसम्बी है, अंगूर है, सभी प्रकार के फल आ रहे हैं और सब फलों की मांगी है. सब फल लोग हंसी खुशी खा रहे हैं. रोजदार भी खा रहे हैं, बेरोजगार भी खा रहे हैं, सब लोग खा रहे हैं. सबकी मांग है और गर्मी का मौसम भी चालू हो गया है. धूप गिर रही है, वो हिसाब से फल की आवक ज़रा बढ़ गई है. वाले की भी मांग चाहत बढ़ रही है.
भाव नॉर्मली है, कोई बड़े नहीं कोई घटे नहीं, सब जो रिजनेबल भाव है वही चल रहे। तरबूज 30 रुपये किलो है, खरबूज 40 रुपये किलो है, और एप्पल सफरचंद 200 रुपये किलो है, अंगूर 160 रुपये किलो है, आम 200 रुपये किलो है, पाइनएप्पल 70-80 रुपये का है। सभी प्रकार के फल आ रहे हैं, सबको आनंद मिल रहा है खाने का। चोपडा तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर टरबूज लागवड करतात, त्यासाठी मोठा खर्चही करावा लागतो। टरबूजाला चांगला भाव मिळाला तर शेतकऱ्यांना 2 पैसे हातात राहतील या अपेक्षेनं शेतकरी शेती करतात। मात्र यावर्षी वातावरणातील बदलाचा मोठा परिणाम पिकावर झाला असून फवारणी आणि खतांसाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त परिश्रम घ्यावे लागतात। सध्या टरबूज काढणीला सुरुवात झाली। काही दिवसांपूर्वी टरबूजला व्यापाऱ्यांकडून 20 ते 30 रुपये प्रति किलो दर मिळत होता, मात्र सध्या टरबूजाच्या भावात घट झाले। वातावरणाचा परिणाम झाल्यानं टरबूजाची गोलाई आणि वजनावरही परिणाम झाल्याचं दिसून येते। मालाच्या गुणवत्तेनुसार टरबूजाला भाव दिला जातोय। खर्च मोठ्या प्रमाणात झाल्यानं भाव कमी मिळत असल्यानं लागलेला खर्चही निघत नाही अशी चिंता शेतकऱ्यांकडून व्यक्त होते। आमचे आता 2.5 एकर टरबूज आहे, 2.5 एकरला 2-1 लाख रुपये खर्च लागलेले आहे आपल्याला। आणि वातावरणामुळे सेटिंग आहे, पण वातावरणामुळे फळ बी पोचलं जात नाही आहे। आणि भावात पहिले सुरुवातीला 22-24 मिळालेला आहे, आता जो भाव दिलेला आहे त्यांनी आता काय 13-14 रुपये देत आहे। ते जास्त 15 चांगला माल राहिला होता। आणि आडीच्या जास्त प्रादुर्भाव असल्यामुळे ते वरचे जे साल्ट असतात टरबूजाच्या ते पण जास्त आडी यावर्षी खाते येते, त्याच्यामुळे त्याला पण जो व्यापारी आहे तो डिमांड देत नाही एवढं की ते सांगतो आडीने जास्त खाल्लेलं आहे। पण आडीला आपण काय करू शकतो वरून, आणि खर्च जास्त होता, अपाट खर्च होऊन चालला यावर्षी। मागच्या वर्षी चांगला होता, भाव कमी होता पण खर्च कमी होता। यावर्षी वातावरणामुळे खर्च बी जास्त लागतोय, बोरी वगैरे येऊन जातं आहे, वेल्टिंग होतं आहे। दरवर्षीला एवढं काही खर्च होत नव्हता, यावर्षी 2 लाख खर्च करून मी, आणि भाव बी कमी आहे। भाव तरी आम्हाला आता नंतर बी 20पर्यंत तरी पाहिला होता, 20पर्यंत राहिला तर काही खर्च काढून आपल्याला नफा राहिला असता। यावर्षी काही नफा बी निघणार नाही, जेमतेम खर्च काढावा लागेल आम्हाला। अच्छा, म्हणजे आता हे जे काढणी सुरू आहे याला भाव मिळाला नाही, त्यामुळे लागलेला खर्च निघेल का ते काही सांगता येत नाही। आता त्या आज काढणी चालू आहे, समजेल आता त्याच्यावर भाव तर कमी जे दिलेला त्यांनी 12-13 प्रमाणे, पण आता खर्च निघतो का नाही तो समजेल। खर्च निघाला तर बरं आहे, पण थोडं उत्पन्न शेतकरी उत्पन्नासाठी लावतो ना, खर्च बी निघायला पाहिजे, उत्पन्न बी यायला पाहिजे। 1-1.5-2 लाख रुपये खर्च निघाला आणि 1-1.5 लाख रुपये राहिला तर प्रॉफिट काही वाटत नाही, तर खर्च निघणार नाही, तर मग शेतकरीला काय परवडेल। खतं बी एवढे मागे, खतांचे भाव बी पुष्कळ मागे, औषधी खत लिक्विडचे खत त्यांचे बी भाव पुष्कळ वाढलेले। काय नाव आहे दादा आपलं? प्रशांत जानकीराम पाटील, खडगाव, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव। ओके। राज्य शासनाच्या वतीनं प्रशासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान जिल्ह्यात 7 मार्च ते 22 मे 2026 दरम्यान राबवण्यात येणार आहे। प्रत्येक महसूल मंडळ आणि नगर परिषद स्तरावर विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार आहे। महसूल आणि इतर विभागांशी संबंधित प्रलंबित कामं एक खिडकी योजनेद्वारे एकाच दिवशी मार्गी लावली जाणार आहेत। शिबिरात 7/12 दुरुस्ती, फेरफार निकाली काढणं, डिजिटल स्वाक्षरीचे उतारे, जाती उत्पन्न रहिवासी दाखले, संजय गांधी आणि श्रावणबाळ योजना, घरकुल पट्टे वाटप, तुकडेबंदी पडताळणी आणि ई मोजणी अर्ज स्वीकृती अशा सुविधा उपलब्ध राहणार आहेत। नागरिकांनी शिबिरापूर्वी आवश्यक कागदपत्र तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्यांकडे जमा करावीत असं आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केलं आहे। सर्वांना नमस्कार, मी विकास मीना, जिल्हाधिकारी यवतमाळ। आपण महसूल विभाग अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवत आहे। त्यामध्ये आपले प्रत्येक मंडलमध्ये 7 मार्चपासून आपण प्रत्येक ठिकाणी आपण समाधान शिबिर आयोजित करणार आहे। यामध्ये आपण महसूल डिपार्टमेंटमार्फत सिंगल विंडो क्लिअरन्स अंतर्गत आपण विविध दाखले इश्यू करणार आहे। त्यासोबत 7/12ची दुरुस्तीच्या मोहीम पण आपण हाती घेणार आहे। यासोबत विविध योजनांचे आपण मंजुरी आदेशपत्र पण यामध्ये इश्यू करणार आहे। या पूर्ण कार्यक्रम आणि शिबिरमध्ये आपल्याला जिल्हा परिषद, बँकिंगचे सगळे डिपार्टमेंट आणि यासोबत आपले कृषी डिपार्टमेंट आहे, समाज कल्याण डिपार्टमेंट आहे, त्यांची पण विविध योजनांची माहिती आणि त्याचा लाभ आपल्याला हा शिबिरमार्फत भेटणार आहे। माझ्या सगळ्यांना आव्हान राहणार आहे, आपण हा शिबिरामध्ये नक्कीच भेट द्यावा। आता शासन आपले दारी येत आहे, तो तुम्ही जास्तीत जास्त लाभ या शिबिरांचा घ्यावा अशी मी सर्वांना आव्हान आणि विनंती करतो। धन्यवाद।
2 लाखांच्या फायद्याच्या आमिषाला बळी पडून पुण्यातील एका व्यावसायिकाची कल्याणमध्ये फसवणूक झाल्याची घटना समोर आली. नोटा बदलून 5 लाखांच्या बदल्यात 7 लाख रुपये देण्याचं आमिष दाखवून आरोपींना त्याला कल्याण इथं बोलावलं आणि लूट केली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाणे या पोलिसांनी कारवाई करत 8 आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी अशाच पद्धतीने इतर किती जणांना गंडा घातलाय याचा तपास सध्या सुरू आहे. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि माहितीच्या आधारे आरोपींना जेरबंद केलंय. आर्थिक आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलंय. 5 लाखांच्या बदल्यात 7 लाख रुपये देण्याचं आमिष दाखवून या व्यावसायिकाला कल्याण इथं बोलवण्यात आलं होतं आणि त्याची फसवणूक करून रक्कम लंपास करण्यात आली होती. या प्रकरणीच 8 आरोपींना अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे. कोळसेवाडी पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल असताना यातील हकीकत अशी आहे की दीपक शिंदे म्हणून हे पुण्याचे रहिवासी आहे आणि ते कल्याण येथे आले. त्यांना रँडमली एका आरोपीने फोन केला की आम्ही तुम्हाला नोटा बदलून देतो आहे, त्याच्याऐवजी तुम्हाला 2 लाख रुपये जास्तचे देणार. ते जास्त पैसे मिळण्याच्या आमिषापोटी त्यांनी ते पैसे घेऊन आले आणि इथे नोटा बदलेसाठी त्या ज्या आरोपींचा ग्रुप आहे त्यांनी ते नोटा असल्याची खात्री केली आणि यांच्याकडून ते पैसे हिसकून घेतले आणि त्यांच्या दुसऱ्या टीममधील 4 ते 5 आरोपींनी पोलीस असल्याची बतावणी करून पाठलाग करण्याच्या रेड पडल्याचा बनाव केला आणि ते पैसे घेऊन पडून गेले. पोलिसांकडे जेव्हा फिर्यादीने माहिती दिली तर पोलिसांनी पुणे हायवेवरनं ह्या 5 आरोपितांना ताबडतोब ताब्यात घेतले त्यांच्याकडून आणि त्यांचे इतर साथीदार असे एकूण 9 आरोपितांना ताब्यात घेऊन त्यांच्या 2 गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहे. 9 आरोपितांना अटक केलेली आहे आणि 2,36,000 रुपयाचा मुद्देमाल, मोबाईल असे सर्व ऐवज जप्त करण्यात आलेले आहे. हे सगळे आरोपी वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत, काही कल्याणमधले पण आहेत आणि वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला सगळ्या आरोपितांवर गुन्हे दाखल आहेत. एक संजय भोसले, सोमनाथ गायकवाड, गौसोक हुसेन, अरविंद जावजर, उमाशंकर, शरद कुमार, नरेश पडू शर्मा, प्रदीप धनवे इतक्या आरोपींना या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि फारूक आणि सय्यद नावाचे आणि अजून 2 आरोपी असे 4 आरोपी अजूनही या गुन्ह्यामध्ये पाहिजे आरोपी आहेत. दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी ठरल्याप्रमाणे आज भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे महावितरणाच्या जुबली पार्क कार्यालयासमोर स्मार्ट मीटर आणि वीज दर वाढी विरोधात निदर्शनं करण्यात आली. भाकपनं आरोप केला की बिल न भरल्यास ऑटोमॅटिक वीज पुरवठा बंद केला जात असल्यामुळे स्मार्ट मीटर नागरिकांसाठी त्रासदायक ठरते. तसंच सोलर पॅनल धारकांवर प्रति युनिट 60 रुपये दंड आकारला जाणारा निर्णय हा अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आलाय. भाकपनं एनसीसी, अदानी आणि मोंटे कार्लो कंपनीवरील स्मार्ट मीटर बसवण्याचं कंत्राट रद्द करून जबरदस्तीनं बसवलेले मीटर काढून जुने मीटर लावावे असं महावितरणाला निवेदन दिलंय. भाकपनं 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता पुन्हा जुबली पार्क कार्यालयासमोर निदर्शन करण्याचं आवाहन केलंय. नागरिकांनी संघटित राहण्यास सांगितलंय. भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी आम्ही जुबली पार्क महावितरण कार्यालयासमोर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे जमत असतो. त्याप्रमाणे आम्ही आज ठरल्याप्रमाणे सकाळी 10 वाजता या ठिकाणी जमलेलो आहोत. आम्ही किती आहोत हे महत्वाचं नाही, आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनामधला विरोध या ठिकाणी प्रकट करीत आहोत आणि सर्वांना आमची विनम्र विनंती आहे की आपण प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी फक्त अर्धा तास काढत चला. पुढच्या महिन्याचा पहिला बुधवार 1 एप्रिल 2026 रोजी येणार आहे. सगळ्यांनी केवळ अर्धा तास काढा. आता आम्ही सांगत होतो की हे टीओडी मीटर लागल्यानंतर, स्मार्ट मीटर लागल्यानंतर ते आमच्या सोलर पॅनल वाल्या भावांना देखील त्यांची बचत पचू देणार नाहीत आणि ते खरं ठरलं. त्यांनी आता सोलार वाल्यांवर बंधनं आणलेली आहेत की तुम्ही तुमच्या जे ॲव्हरेज बिल असेल, जर 200 युनिट वापरत असताल तर तुम्ही 200 युनिट पेक्षा जास्त वीज निर्माण करू शकणार नाही. जर केली तर तुम्हाला 60 रुपये प्रति युनिट प्रमाणे दंड लावू. हे कशासाठी करतायत भाऊ, हे कशासाठी करतायत ताई, जरा लक्षात घ्या. हे त्यांच्या अदानी नावाच्या मित्रासाठी करतायत. तुम्ही जर 0 बिल आले तर अदानीला काय फायदा? तुम्ही जर सोलार मध्ये 0 बिल आणलं तर अंबानीला काय फायदा आमच्या? आणि म्हणून अदानी आणि अंबानीला लुटण्याची सोय म्हणजे स्मार्ट मीटर. काही लोकांना असं वाटतंय की सकाळी 10:30 ते 5:30 80 पैसे कमी, असं होणार नाही.
हे चौपट वाढवणार आणि त्या चौपट वाढलेल्या युनिट मधून 80 पैसे कमी करणार. आता आपल्याला 13 किंवा 14 रुपये युनिट एका युनिटला लागतात. आता 14 चोक किती होतात हे गणित करा आणि त्याच्यामध्ये 80 पैसे कमी होतील. मग फायदा आहे का नुकसान आहे? तुम्हाला कितीही तिकडे पैसे कमवायसाठी वेळ द्या, तुम्ही एवढे पैसे कमवू शकणार नाही जेवढे आमच्या निदर्शनामध्ये येऊन तुम्ही वाचवू शकणार आहे. म्हणून तुम्ही जर निदर्शनामध्ये आलात तरच सरकार या प्रेशर खाली येऊन हे टीओडी आणि स्मार्ट मीटर थांबवेल. तुम्हाला जर तुमचे पैसे वाचवायचे असतील तर 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता जुबली पार्क छत्रपती संभाजीनगर कार्यालयासमोर नक्की या. मी ॲडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा सेक्रेटरी. सातारा जिल्ह्यात म्हसवड येथील धिंड प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले. अल्पवयीन मुलांची कथित धिंड काढल्याच्या प्रकरणात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी तक्रारदार आणि त्याच्या नातेवाईकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि कुटुंबियांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत अल्पवयीन मुलांचा सन्मान धुळीस मिळवणाऱ्यांवर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे अशी भूमिका मांडली. कारवाई न झाल्यास उद्यापासून लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संबंधित प्रकरणाचा सविस्तर अहवाल उद्यापर्यंत मागवून घेणार असल्याचं आश्वासन दिले. हे प्रकरण दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी दिगंची दक्ष हॉटेल या ठिकाणाहून सांगली जिल्ह्यातून एकटे अक्षय सोनवणे आणि त्यांची टीम म्हसवड पोलीस स्टेशनच्या यांनी माझ्या मुलाला पकडलं आणि म्हसवड पोलीस स्टेशनला नेलं आणि मला साधा फोन सुद्धा केला नाही. दुसऱ्या दिवशी मला बाहेरून माहीत झाला आणि मी म्हसवड पोलीस स्टेशनला गेलो. तेव्हा माझ्या मुलाचा मोबाईल अक्षय सोनवणे यांच्याकडे होता. ते म्हणले 16 वर्ष आणि 4 महिने वय आहे. हे नावाला फक्त अल्पवयीन आहे, ह्याच्या काळामध्ये खूप जास्त आहे. तर मी त्यांना माझ्या मुलाचं आधार कार्ड दाखवलं तर मला त्याने बाहेर उभं राहायला सांगितलं आणि म्हणजे चौकशी चालू आहे. मला बाहेर उभा राहायला सांगितल्यानंतर त्यानंतर त्यांनी बाहेर 3 खुर्च्या ठेवल्या, त्याच्यावर कोयते वगैरे ठेवली. अगोदर माझ्या मुलाला बिगर ह्याचं डोक्यावर तोंडावर काय ठेवतात त्याच्याकडून शपथ घ्यायला होती. त्यानंतर तोंडावर बुडका ठेवला आणि गाडीमध्ये घालून म्हसवडच्या आठवडे बाजारात नेला आणि तिथे जाऊन धिंड काढली आणि वेगवेगळ्या चॅनलला आणि पेपरला ते अक्षय सोनवणे यांनी बाईट दिली. त्यानंतर मी 2 दिवसानं FIR काढला. तर FIR मध्ये त्यांनी सातारा जिल्ह्यामध्ये पावसावड या ठिकाणी ताब्यात घेतलंय असं FIR मध्ये दाखवलं 55%. आणि त्यांनी बाईट देताना सांगितलं की आम्ही पावसावड्यापासून म्हसवडपर्यंत पाठलाग केला. पकडलं ती सांगली जिल्ह्यात, दाखवलं पावसावड येते आणि मीडियाला सांगितलं की आम्ही पावसावड्यापासून म्हसवडपर्यंत पाठलाग केला. ही खोटी माहिती दिली. ही मीडियाला वेगळं सांगितलं, FIR मध्ये वेगळंच दाखवलं आणि पकडताना त्यांनी वेगळंच केलं. तुमच्या मुलावर ह्याच्या आधी काही गुन्हे दाखल आहेत का? अजिबात गुन्हा दाखल. म्हसवड पोलीस स्टेशनचे API अक्षय सोनवणे यांनी म्हसवड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती स्टंटबाजी करण्यासाठी आणि स्वतःची चमकोगिरी करण्यासाठी एक खोटा गुन्हा दाखल केला. त्यामध्ये एक अल्पवयीन आरोपी होता. 4 मुलांच्या वरती गुन्हा दाखल केला. त्या 4 मुलांचा एकमेकांशी कसलाही संबंध नसताना ती मुलं एक खतरनाक गँग चालवतात अशा प्रकारचा एक बनाव करून खोटा गुन्हा दाखल केला आणि खोटा गुन्हा दाखल करून म्हसवडच्या बाजारपेठेतून या मुलांची धिंड काढली. यामध्ये एक अल्पवयीन आरोपी आहे. त्या अल्पवयीन आरोपींचं नाव त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या बाईटमध्ये जाहीर केलेलं आहे. हा अतिशय गंभीर असा गुन्हा असताना त्या अल्पवयीन आरोपीच्या पालकांनी माननीय SP साहेबांना जानेवारीमध्ये 2 महिन्यापूर्वी तक्रार दिल्यानंतर सुद्धा आणि सर्व पुरावे दिल्यानंतर सुद्धा आज अखेर म्हसवड पोलिसांच्या वरती गुन्हा दाखल झालेला नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. आज याच संदर्भात आम्ही अल्पवयीन आरोपीचे पालक आणि आम्ही माननीय SP साहेबांना भेटलो, परंतु SP साहेबांकडून कुठलंही ठोस उत्तर मिळत नाही. ते म्हसवड पोलीस स्टेशनचे तत्कालीन API अक्षय सोनवणे आणि पोलिसांना वाचवण्याचं काम करतात. ही त्यांची भूमिका आम्हाला अजिबात पटत नाही. त्याचमुळं आम्ही उद्यापासून या प्रकरणात आम्हाला पूर्णपणे न्याय मिळूस्तोपर्यंत आम्ही आंदोलनाची भूमिका घेतोय. जर अल्पवयीन आरोपीची धिंड काढणं हा SP साहेबांच्या कायद्यानुसार जर गुन्हा नसेल तर आम्ही म्हसवडमध्ये
प्रतिकात्मक धिंड आंदोलन काढणार आहोत हे मी आज या ठिकाणी जाहीर करतो. त्याचबरोबर या अतिशय गंभीर प्रकाराकडे या सातारा जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांनी गांभीर्याने यामध्ये लक्ष घालावं, यासाठी त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही त्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन सुद्धा करणार आहोत. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.